आज सभागृहामध्ये बजेट सत्रासाठी आज मी सभागृह घेतला होता. काल सुद्धा होता. काल पण विरोधी पक्ष आणि त्यांच्या संपूर्ण सन्माननीय सदस्यांनी किशोरी पेडणेकर आपल्या ताई विरोधी पक्ष नेत्या यांनी त्यांचं बजेटचं पहिलं भाषण सुरू केलं. पूर्ण भाषण झाल्यानंतर सगळ्यांनी पूर्ण वॉकआउट करून निघून गेले. ही कालची गोष्ट. आणि आज विशाखाताई राऊत आपल्या माजी महापौर त्यांनी एक महापौरांचा मान सन्मान त्यावरून एक विषय त्यांनी घेतला होता, हरकतीचा मुद्दा. आणि हरकतीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी त्याच्यावरती भाष्य करायला सुरुवात केली. हरकतीचा मुद्दा हाच होता की महापुरांचा मान अपमान, प्रशासनाचा हलगर्जीपणा हा विषय होता. मी अतिशय आदर करते त्यांचा की त्यांनी हा विषय घेतला. पण या ठिकाणी विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये एक स्टेटमेंट केलं. आणि ते स्टेटमेंट असं होतं की तुम्ही काय बाळासाहेबांना विकत घेतले आहे का. अतिशय चुकीचं आणि आक्षेपार्ह आणि अशी अतिशय निषेधार्थ अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते किशोरीताईंनी या ठिकाणी केलेले आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयात असणारे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आज त्यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आणि अशा महान नेत्याबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरणे हा एक प्रकारचा राजकीय स्तर घसरल्यासारखा वाटतोय की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण झाली. आणि म्हणूनच राजकीय मतभेद असू शकतात, पण राजकीय मतभेद असताना अशा पद्धतीची खालची पातळी गाठणारी विधानं करणं हे फार चुकीचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर एवढ्या जबाबदार विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर त्यांनी जर असं स्टेटमेंट केलं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. आणि ते त्या ठिकाणी महापौर म्हणून, त्याशिवाय इतर सगळं सन्माननीय सदस्य आम्ही अतिशय व्यवस्थित त्यांचं हे स्टेटमेंट ऐकलं आणि ते रेकॉर्डवरती पण आलेले आहे. पण त्यांना जेव्हा विचारलं गेलं तर त्यांनी सांगितलं मी हे स्टेटमेंट केलंच नाही. मी वारंवार बघते ताईंचं, ताई बोलतात आणि नंतर बोलतात की मी हे केलं नाही. अशा पद्धतीने एक सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांचं असं वागणं बरं नाहीये. आणि मी माझ्या नंतर इतर सभागृह नेता असतील किंवा इतर सन्माननीय सदस्यांनी जेव्हा यावर भाष्य केलं आणि सगळ्यांची स्टेटमेंट झाल्यानंतर, भाषण झाल्यावरती मी त्यावरती सांगितलं की ताई हे जे आक्षेपार्ह तुम्ही जे भाषण केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा तुम्ही अपमान केलाय तर तुम्हाला या ठिकाणी माफी मागायला पाहिजे. पण त्यांनी माफी मागितली नाही. आणि त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटी चेअरमॅन प्रभाकर शिंदेजी यांनी तहकुबीचा विषय मांडला आणि नंतर ही सभा तहकूब करण्यात आली. मला एवढंच म्हणायचंय की आपण सभागृहामध्ये सर्व सन्माननीय सदस्य, मी सुद्धा, इतर सगळ्या समित्याचे अध्यक्ष असतील, आपण मुंबईचे ट्रस्टी म्हणून मुंबईकरांसाठी इथे काम करायला आलेलो आहोत. हा बजेट जो या ठिकाणी कालपासून मी सुरुवात केली आहे, सादर होणार आहे, त्याच्यावरती चर्चा होणार आहे. नवनिर्वाचित नगरसेवक या ठिकाणी बोलणार आहेत, त्यांना बोलण्याची संधी मिळणार आहे. वेगवेगळ्या विषयांवरती सगळे नगरसेवक आपापल्या विभागातले विषय त्या ठिकाणी मांडणार आहे. पण वारंवार मुंबईकर ह्याच्याकडे लक्ष वेधून आहेत की त्यांच्या विभागात कामं कधी होणार, तो फंड पास होणार आहे. फंड पास झाल्यानंतर सर्व नगरसेवक आपापल्या विभागात काम करणार आहे. पण अशा पद्धतीचा वारंवार घोळ घालून या पद्धतीने सभा होऊ नये यासाठी जर प्रयत्न केले जातील तर महापौर म्हणून मला हे निश्चितच नाही आवडत. आणि मी वारंवार त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की मुंबईकर तुमच्याकडे बघतात, उद्यापासून तर आम्ही लाईव्ह करतोय. तर माझा हाच विषय आहे की किशोरीताईंना मी या तुमच्या माध्यमातून सांगते की कृपया सभागृह चालू द्या. तुम्ही वारंवार घोळ घालणार, अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणार आणि आता तर तुम्ही आपल्या नेत्यांबद्दल बोलताय. आम्ही जरी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे असू दे किंवा इतर, पण या ठिकाणी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कोणीही सहन करणार नाही.
आणि माफी तर त्यांनी मागितलेलीच नाही. तर हा विषय तुमच्या माध्यमातून मला पोचवायचं होतं मुंबईकरांना की हे होणं ठीक नाहीये. काही असं वाटलं तर सगळ्यात पाहायला मिळतं. मुंबईकरांची समस्या आहे अवधी काही आठवड्यांवरती पावसाळा येऊन ठेवलेला आहे. त्या संदर्भातली जी काही प्रत्येक प्रभागातली कामं असते, तर हा जो मुंबईकरांच्या मूळ समस्यांसंदर्भातले जे प्रश्न आहेत ते समोर येत नाहीयेत आणि त्याविरुद्ध असे पदावर जे आहेत त्याच्यातच सभागृहाचा वेळ वाया जातो याबाबत काय? मी वारंवार त्या ठिकाणी महापौर म्हणून त्यांना आवरण्याचा खूप प्रयत्न करत असते. प्रत्येक वेळा उभाटा गटाचे नगरसेवक असतील, काँग्रेसचे नगरसेवक असतील, मी त्यांना वारंवार सांगते की ही संधी आहे तुम्हाला मिळालेली. तुमच्याकडे मुंबईकर आशेने बघतात आहे. चांगले मुद्दे तुम्ही या सभागृहात मांडा. या सभागृहाची काही गरिमा आहे, एक पवित्र स्थान आहे. मुंबईकरांनी तुम्हाला या ठिकाणी जिंकवून पाठवलेलं आहे आणि तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत त्यांना. विभागामध्ये मग आता पावसाळ्यापूर्वीची काही समस्या असतील, रस्त्याची कामं असतील, पाण्याच्या टंचाईची बाबतीत विषय असतील, हे सगळे विषय मांडण्याची ही प्रत्येक नगरसेवकांना या बजेटच्या सत्रातून यांना चर्चेला त्यांना विषय मिळतो, एक संधी मिळते. पण अशा पद्धतीने ज्येष्ठ नगरसेवकांनी जसं किशोरीताई पेडणेकर किंवा आपले काही ज्येष्ठ नगरसेवक ज्यांनी या सभागृहामध्ये 15-15 वर्ष काढली आहे, 20-20 वर्ष काढली आहे, तर त्यांना हे समजलं पाहिजे की आपलं अनुकरण हे नवीन आलेले सदस्य सुद्धा करत आहेत आणि त्यांना कधी बोलण्याची संधी मिळणार. काल किशोरीताईंनी स्वतःचं पूर्ण स्टेटमेंट झाल्यानंतर फुल वॉकआउट केलं, पण त्यांना हे माहित नाही की उबाटा गटाचे जवळपास 4 नगरसेवकांनी माझ्याकडे नावं दिली होती. ते नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले होते, पण त्यांना या बजेटच्या सत्रामध्ये कालची संधी त्यांची हुकली. आता पुढच्या वेळी मी त्यांची नावं घेऊ शकत नाही. मग त्या 4 सदस्यांना आता हे बोलायला मिळणार नाहीये. मग हे ज्येष्ठ नगरसेवकांना कळायला नको का? तर मला असं वाटतं या सगळ्यांनी सर्व गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आणि आपल्या बरोबर आपल्या आलेल्या नवीन सदस्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे. तो स्टँडिंग कमिटी चेअरमॅनचा अधिकार आहे, तर त्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी केलं असेल. सर, कुठेतरी मुंबई महानगरपालिकेची महासभा असो किंवा अनेक राजनीतिक पैलू असो, त्याच्यामध्ये कुठेतरी राजकारण समोर येत आहे, राजकारण कुठेतरी दिसतंय. आजही तो मुद्दा राजकारणामध्ये मतभेद असू शकतात, पण अशा ठिकाणी इथे सभागृहामध्ये मी पुन्हा तेच सांगते, ते या सभागृहाच्या बाहेर, पण या ठिकाणी तुम्ही मुंबईकरांसाठी बोला, मुंबईचे विषय घेऊन या आणि हे बोलत असताना तुम्ही आपले जे मोठे जसं बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय जे व्यक्ती होऊन गेले मोठे नेते, त्यांच्याविषयी सांभाळून चांगले शब्द वापरा.